को पावर्ड बाय टेक्नो। कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। फक्त उपवासावाले या ठिकाणी बसणार आहे। आपल्या आईचा प्रसाद आहे, आपल्या नेहमीप्रमाणे आईचा प्रसाद आहे। नाही, तुतारीचं चिन्ह लोकसभेत आम्ही हातात घेतलेलं म्हणजे रघुनाथ राजे, मी आणि अनिकेत राजे आणि सत्यजित राजे आणि आमच्या घरातल्या म्हणजे संजू बाबांच्या शिवांजली राजे नाईक निंबाळकर, शुभदा राजे नाईक निंबाळकर, आम्ही तुतारीचा प्रचार केला कारण की आमची नाराजी आम्ही व्यक्त केलेली। उमेदवारी रणजित सिंहांना मिळण्याच्या अगोदरच आम्ही सांगितलेलं की आम्हाला हा उमेदवार मान्य नाही आणि जर का ही उमेदवारी दिली गेली मोहिते पाटलांना आणि आम्हाला डावलून तर मग आम्ही विरोधात काम करू ही स्पष्ट भूमिका आम्ही मांडलेली। मोहिते पाटलांनी फडणवीस साहेबांना, कारण ते भाजपमध्ये होते, आणि आम्ही अजितदादांना। आता कार्यकर्त्यांच्या भावना आता हा वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही घेतलेला कार्यक्रम आहे। कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, पण आता जो निर्णय होईल म्हणजे राहायचं का जायचं तो रामराजे साहेबच ठरवतील। उपमुख्यमंत्री अजित पवार फलटणमध्ये आले, रघुनाथ राजेंची बातचीत केली, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं तर मला आनंद होईल। असं वाटतंय का आगामी काळात फलटणमध्ये तुतारी वाजू शकते रामराजेंच्या? नाही, नक्कीच चांगले संबंध आहेत। चांगले संबंध म्हणजे सुप्रियाताई आणि मी जवळपास रोज बोलतो। ही खरं अपेक्षा आमची दादांकडून पण आहे की आम्हाला तीच ज्या पद्धतीने ताई किंमत देतात त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला उचलून धरा, कारण की ग्राउंड लेवलला आम्ही काम करतो। आम्ही काय फार प्रकाशित होत नाही आणि आम्ही इकडे तिकडे तालुका सोडून काय जात नाही। ताई ज्या पद्धतीने आम्हाला मान देतात तेवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या नेत्याकडून। आम्ही आज महायुतीत आहे। अजितदादांनी सुद्धा जो पळतो ज्याच्या मागे एक जनमत आहे, ज्याच्यासोबत एक तरुण वर्ग ज्याच्या पाठीशी राहतो, हे ओळखून त्या कार्यकर्त्याला उचलून धरलं पाहिजे असं मला वाटतं। आवाज खूप येतो की आता ते मला सांगता येत नाही। आता मला निर्णय काय मलाच माहीत नाही, मला निर्णय काय मलाच माहीत नाही। मला दादांचं नेतृत्व आवडतंच 100%, पण माझा वैयक्तिक संबंध सुप्रियाताईंशी जास्त आला नेहमीच। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।